नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। श्री गणेश पूजन विधी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्याचे पालन होणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास काही नियम, काही सूचना सांगत आहे, याचा नक्की अवलंब करा। बऱ्याच लोकांना काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे चुका होतात किंवा चुकून एखादी गोष्ट राहते, ज्यामुळे त्यांना ह्याचे शुभ फलित प्राप्त होत नाही किंवा नेहमी असमाधानी वाटते। मित्रांनो, यासाठीच आणि आपली पूजा सफल संपन्न व्हावी यासाठी मी आपल्याला गणेश पूजन विधी संबंधी काही सूचना, नियम सांगत आहे, त्याचा नक्की अवलंब करा। मित्रांनो, पूजेच्या दिवशी स्नानानंतर सोवळे किंवा पितांबर अथवा धूतवस्त्र आणि उपरणे परिधान करावे। पूजा आरंभापूर्वी घरातील वडीलधारी मंडळी आणि पुरोहित यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। मित्रांनो, पूजेसाठी पाटावर बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देवता यांना प्रार्थना करावी, त्यांचे स्मरण करावे आणि या आसनाच्या ठाई आपला चैतन्यमय वास असू दे असे म्हणावे। मित्रांनो, पूजा करताना देवता आपल्या समोर प्रत्यक्ष प्रगट होऊन आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा ती स्वीकारत आहे असा भाव आपण मनात ठेवावा आणि या भावाने प्रत्येक उपचार देवाच्या चरणी आपण अर्पण करावा। मित्रांनो, प्रतिदिन सकाळी मूर्तीवरील निर्माल्य काढून षोडशोपचार पूजा करावी। संध्याकाळी षोडशोपचार पूजा किंवा गंधादी पंचोपचार पूजा करावी। पूजेतील श्लोक किंवा मंत्र उच्चारता येत नसणाऱ्या व्यक्तींनी केवळ नाममंत्र उच्चारून देवतेला उपचार समर्पित करावेत, अर्थात आसनासाठी अक्षता समर्पित कराव्यात। श्री महागणपतये नमः, आसनार्थे अक्षतान् समर्पयामि असे म्हणावे। पाद्य, अर्घ्य, पंचामृतादी प्रत्येक उपचार 2 दुर्वा घेऊन करावेत। एकदा उपचार केल्यावर हातातील दुर्वा तामणामध्ये सोडाव्यात आणि पुढील उपचारासाठी नवीन 2 दुर्वा घ्याव्यात। मित्रांनो, मूर्ती मातीची असल्यास पूजा करताना पाद्य, अर्घ्य ते अभिषेक येतपर्यंतचे उपचार दुर्वांनी प्रोक्षण करावेत। मूर्ती धातूची असल्यास प्रत्यक्ष उपचार अर्पण करू शकतो। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण नक्की याप्रमाणे सर्व नियम व्यवस्थित पाळाल अशी अपेक्षा आहे। आपले कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।